वसई विरारमध्ये आजपासून इलेक्ट्रिक बसेस या रस्त्यावर धावणार आहेत। नॅशनल क्लीनिंग एअर प्रोग्राम अंतर्गत एकूण 40 बसेस आलेल्या आहेत आणि आज 10 बसेस या वसई विरारच्या रस्त्यावर धावणार आहेत। प्रदूषण, हवेचं प्रदूषण कुठे कमी करण्यासाठी हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे आणि त्या अंतर्गत या इलेक्ट्रिक बसेस आता वसई विरारच्या रस्त्यावर धावणार आहेत। आपल्यासोबत आता ह्या संबंधी बोलण्यासाठी आयुक्त साहेब आहेत। सर, सांगा की काय नेमका हा कार्यक्रम आहे आणि किती बसेस एकूण आता धावणार आहेत? केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत केंद्र शासनाच्या अनुदानातून आपल्याला एकूण 57 इलेक्ट्रिकल व्हेकल्स वसई विरार महानगरपालिकेसाठी प्राप्त झालेले आहेत। त्याचे ओलेट्रा कंपनीला आपण त्याची वर्क ऑर्डर देऊन काम देखील त्यांनी सुरू केलेलं आहे। आज रोजी 15 ऑगस्टच्या निमित्ताने, स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने 10 बसेस आपल्याला त्यांच्याकडनं प्राप्त झालेल्या आहेत आणि त्याचं लोकार्पण देखील झालेलं आहे आणि आणखी 10 बसेस साधारणतः 25 ऑगस्टपर्यंत आपल्याला प्राप्त होतील अशी अपेक्षा आहे आणि उर्वरित ज्या बाकीच्या बसेस आहेत त्या आपल्याला नोव्हेंबर एंडपर्यंत अजून 20 बसेस मिळतील आणि उरलेल्या 17 बसेस साधारणतः पुढच्या मार्चपर्यंत प्राप्त होतील अशी अपेक्षा आहे। ह्या बसेस 9 मीटर लांबीच्या आणि काही 12 मीटर लांबीच्या देखील असणार आहेत। अशा पद्धतीने आपण पर्यावरणपूरक अशी यंत्रणा तयार करण्याकरता, वाहतूक व्यवस्था तयार करण्याकरता केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत या इलेक्ट्रिकल व्हेकल्स वसई विरार कार्यक्षेत्रामध्ये कार्यान्वित करीत आहोत। नक्कीच पुढच्या वर्षी एकूण 57 बसेस या वसई विरारच्या शहरावर धावणार आहेत। त्यामुळे या इलेक्ट्रिक बसचा आपण नक्कीच उपयोग करून घ्या असं आवाहन आयुक्तांनी नागरिकांना केलेलं आहे। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, विरार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।